वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा देहि सौभाग्य आरोग्य देहि मे परम सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि तिषो देहि सर्वबाधा प्रशमन त्रैलोक्य अखिलेश्वरी एकमेव त्वया कार्य मम सव्याधि विनाशनं सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते सर्वबाधा प्रशमन त्रैलोक्य अखिलेश्वरी एकमेव त्वया कार्य मस्त वैजयेन विनाशनं पुत्रं देहि धनं देहि सर्वकामश देहि मे रूपं देहि जयं देहि यशो देहि तिषो देहि नव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 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 देव्या कवचम ओमस्य चंडिका कवचस्य ब्रह्मऋषि अनुष्ठप्छन्द चामुण्डदेवता अग्निस्तत्त्वमातृबीजं दिक्तं देवसत्त्वं श्रीशब्दं इत्यर्थे सप्तसती पाठाङ्गत्वेन जपे विनियोगः ओम नमः चंडिकाय मार्कंडे उवाच अति गुह्यते संसारी मानवा सर्व रक्षक पिता माते सांगाय अद्यापि नंदी रेकुणा ब्रह्म उवाच ऐसे गुह्यतम विप्र सर्वभूतोपकारक देवी कवच पुण्याचे एकाविते महामुने प्रथम शैलपुत्री द्वितीय ब्रह्मचारी द्वितीय चंडघंटाचे कृष्णांडाच होती असे पंचम स्कंद माताची सटे खातनेचे सप्त सात्विकाल रात्री मागोरते अष्टम नवम सिद्धी रात्री ती नवदुर्गा शिष्ण हे सर्व नाम सर्व महात्मा वेद बोलिला अग्नितजळ दाखवून शत्रुन घेताना विषम संकट म्हणजे भैरत शरण हातांना होत असते अशुभरण संकटे विपत्तीनादी सिद्ध अशोक दुःख भयन सिद्ध भक्त स्मृती देवाची पायाशी असं देतो देवेश्वर तुझी नाम त्याची रक्षा सुनिश्चित प्रेतारूढ चामुंड वाराई महिषासन इंद्रिगज समरुद्ध वैष्णव गरुडासन महेश्वर षड कुमारशिकवान लक्ष्मीपदन देवी पद्मस्थारी पेश्वेत रूपधार ईश्वर विश्वान ब्रह्मयांस समरुद्ध सर्वभरण भूषित माता समजय सर्व समाधित भूषण शोभती नाना रत्न शोभित क्रोधयुक्त समस्त रती सोबती देवता संकट प्रगत शक्ती हलानी मुसलावते केटक कुमारांनी पशुभाषाने कोणते तुशी लावते शरंगदी माहे देते ध्यानाशी भक्त देवतांच्या हिताशते देवेश श्रद्धार्थे नमस्ते महारुद्र महाघोर पराक्रमी महाबले महोत्सरे महाभय विनाशिनी पाहता भय सदृशी देवी किमचे रक्षित पूर्वेश इंद्र रक्षा अग्निश अग्निदेवच्या बारावी दक्षिण दिशे नैऋत्य कडगा निवारणे पश्चिम दिशे वायू मुगवाहिनी कुमार उत्तर दिशे ईशान्य शूलधारिणी उदयवान ब्राह्मणी रक्षा वैष्णव वेदवासिनी दश दिशा दक्षोयसी चामुंडेश्वर वाहन पुरे पुरे जय रक्ष विजय रक्ष मागुणे अजिता वामभागाशी दक्षिणी अपराजिता उदयोगनिशिका रक्ष उमा रक्ष मसका मालाधारी लटाशी भुकटी यशस्वी त्रिनेत्र त्रिभ्रूममध्ये यमकंठाती नासिका शंकनी चक्ष मध्याशी कानाशी दारासिनी कपिलकालिका रक्ष कर्णमुलाशी शंकरी सुगंध नासिका रक्ष उत्तरशी चचिका दर अमृतकला जीविराती सरस्वती दंद रक्षा कुमारी कंठदशशी चंडिका घाशीची चंद्रकंठाती महामाटी ताळुशी अनुवटेशी कामाक्षी वाणीशी सर्वमंगला ग्रेश भद्रकालीचे पृष्ठवशा धनधर नीलग्रीवा बहितकंठ नलिका नलकुंभरे स्कंदानी कडगिनी रक्ष भावशी वज्र दोन्ही हाताची तंडे रक्ष अंगुलिंबे काशुलेश्वरी नका रक्ष कुशी रक्ष कुलेश्वरी स्तना रक्ष महादेवी मनाशोक विनाशिनी हृदय ललित देवी उदरशूलधारिणी नाभिशिकामी रक्ष गोयोगोश्वर तपतना कालिकालिंगा बुधमैशवाईन कटिभाग भगवती टोंगड बिंदवाशिनी रक्ष विष्कामपूर्णाशी पोटरशी महाबल गोटाशी नाशियाची पादपृष्ठाशी तेजशी पादांगुली रक्ष तळवे तलवासिनी दृष्ट कराली नकाशी केशाशी उद्वकेशन रोमकुपाशी कौबेरिताच्या वागिश्रित रक्तमजमा सहारा मेदाशी पार्वती अंतरशिकाल राहते पिकेटर मुकटेश्वरी पद्मावती कद्मकोश कपाचूडामणित ज्वालामुखी नकते अभिद्या सरसंदेश ब्राह्मणी वीर रक्षा छायाश्रित अंकरमनोबुद्धी रक्षा धर्मधारिणी प्राणपान रक्षणाचे समनधन रक्षण एक वज्र असतात देवी प्राण कल्याण शोभनार स्वरूपबंध शब्द स्पर्शाशी देवी गुणे सत्रजतम गुण रक्षण नारायणी सदा रक्ष आयुषी वाराय रक्ष धर्माशी वैष्णवी यश कीर्ती लक्ष्मी रक्ष चक्री नित्यंदना इंद्राणी गोत्र रक्षा रक्षा पशुचंडिके महालक्ष्मीशी पुत्राशी रक्षपत्नीशी भैरवी पंथाशी दुपत रक्ष मार्गक्षमा करीत राजधारी महालक्ष्मी विजय सरत रक्षणाशी स्थान कशिनाचे बले रक्षा स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छांतरिजाचे पाऊल टाकते कच स्मरण जावे त्याने जाणे असेल की अर्थला मिळते ते सर्वच्या पूर्तीच्या जय अभिष्टवस्तू चिंता ते प्राप्ती सुनिश्चित परमेश्वर तुला लाभितो भूतलावर निर्भय होत असे त्याला संग्रामीन पराजय त्रैक माझी तो पुढचे कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांची जे देवी वचे त्रिकाल संधीच्या वेळी वाचाय भावठेने देवीला प्राप्त होते ते पराजय आयुष्यात वर्षाच्या पूर्वी कदाने नाशिव्याते सध्या माता क्रूड आणि मृगीसावर जंगमाने कृत्रिम विषनाशते विचारक जे काही मंत्र तंत्र भूमी तळबुचरकेचा राणी नाशितेच्या देवत्या कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्ष घोराच्या डाकिनाच्या महाबला ग्रहभूत पिशाचे जे यश गंधर्व राक्षक ब्रह्मराश सवेताड कृष्मांड भैरवादिके कवच हृदय ज्यांच्या पाहता पडती त्या होत असे मान्य राजा सत्य यशवानत यशवाडे त्याच्या कृती मंडित भूतळे जपसप्ताची चंडी पहिले कवच वाचन हे पर्वतारण्य भूतळावर तोवरी संतती नांदे त्याच्या पुत्रपत्रांती तोवरी ध्यानती परमस्थान महामाय कृपाबळे सूर्य दुर्भजनी भक्त ते सदैव तसे पावे ते दिव्य रूपाशी भोगी सोक्य शिवाशय ओमिती श्री देवी कवच कुलदेवतार्चनार्पणमस्तु अर्गला स्तोत्र ममस्य अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषि अनुष्ठप्छंद श्री महालक्ष्मी देवता श्री जगदंबे पितर्थ सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः ओम नमः चंडिकाय मार्कंडे उवाच ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली दुर्गा क्षमाशिवादती स्वासदानमस्य जयत्वं देवी चामुंडे जयपूर तारतारिणी जय सर्वगते देवी कालरात्री नमस्ते मनुपेट बंधांत विद्रतवर्धे नमः यश देवी नाशे चळविकारे महिषासुरानंदी ते भक्तसे सुख दे नमः रूप जय जय नाशे विकारे रक्तबीजवते देवी चंडमनवे नाशे रूप जय जय नाशे विकारे शुमनेशम मधुमराक्षमर्तेने देवी विक्रमा रूप जय जय नाशे विकारे पद्मवंदिताय सर्वसौभागदायिनी रूप जय जय नाशे विकारे अचिंत रूप जयते सर्वजत विनाशिनी रूप जय जय नाशे विकारे निष्पाककारिणी चंडी वंदिता
भक्ती नाही तुला रूप जय जय नाशिक विकारे भक्तींचा ते गाते चंडिकी वादे नाशिने रूप जय जय नाशिक विकारे चंडिकी तिथला अनेक पूजित भक्ती नाही रूप जय जय नाशिक विकारे जय सुबगार दयामध्ये माझं रूप जय जय नाशिक विकारे देवी नाश होते माझे माझे लाभ माबाले रूप जय जय नाशिक विकारे देवी कला माय मे संपत्ती रूप जय जय नाशिक विकारे देवी देवता शिरत नकासेच्या नावारे रूप जय जय नाशिक विकारे विद्यांत लक्ष्मंत लक्ष्मंत सदान रूप जय जय नाशिक विकारे दर्शन ते दर्पज्ञ चंडिकेश्वर नाम देवी नाशिक विकारे चतुर्भुज चतुर्मुख सती परमेश्वरी रूप जय जय नाशिक विकारे विष्णु करे नित्य सत भक्तीने देवी रूप जय देवी नाशिक विकारे हिमाचल सुतानाथ कथासे परमेश्वरी रूप जय देवी नाशिक विकारे इंद्राणीपती बसत भाव पूजिते परमेश्वरी रूप जय देवी नाशिक विकारे प्रचंड भोज दंड होती निर्गोदान रूप जय जय नाशिक विकारे श्री अंबिका भक्त देशी आनंद होते रूप जय जय नाशिक विकारे मनासारखी पत्नी संसार सिंधू तारण मनोहर लाभ कुलवांचा चारण हे स्तुतादी वाचन वाचा सप्तशती भज प्रसंग फल लाभे प्रचुर संपदा इति श्री दिव्यार्गला स्तोत्रम कुलदेवताच्या नार्पणमस्तु अत कीलकसोतम मत्स्यस्य कीलक मंत्रस्य शिवरुष्यनु शक्चंदस्य मा सरस्वती देवता जगदंब पित्यर्थ सप्तशती पाठांगत्वेन जपी विनियोगम नमः चंडिकाय मार्कंडे वाच ओम विशुद्धज्ञान देहात्री देव दिव्य शास्त्र प्राप्ती निमित्ताय नमः समाधारिणे अभिकीलक सवय मास्त्र कडपुरे मंत्र नेताय पटे कल्याण प्रतिसाधका उच्चाटनादी सिलिसी दुर्लभ वस्तू लाभने सप्तशती स्तोते देवी सिद्धार्थ देते मंत्र औषध तंत्र नको साधना अनेक पूजा पविना पडायते सर्व उच्चाटनादी की दी सिद्धी अनत्र मंत्र दोर सप्तशती ते उत्तर लोक संतशी भगवान शंकर सप्तशती स्वतः एक जप प्रेसमत्वेन सीतापन उत्तर मे कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पावणे सप्तशती मंत्र देवी संतोषी त्यागुणे देवीशी सर्व आवने प्रसाद सेवने त्याच्या किलक नामते अपकर्मा शिव प्रकृत मंत्र ऐसे किलक वाचने वाचे सप्तशती सदा पार्श्वतो देवी सिद्ध वंदर होते संसार बैना कुठे सर्वत्र पिचतामी आपण मृत्यू त्याला मोक्ष त्याला मरुनिया किलक निष्किली न हे जाणून पाठ हाबरा दोष न राहते कोणी पडे सप्तशती या सौभाग्य तिसऱ्यामध्ये असंतोष देवी हित कर स्वतः करा पाठ निरंतर मंद सरस्वर प्राप्ती पूर्ण उच्च गायने उच्च सर करावा पाठ सप्तशती ऐश्वर्याची अपाय सौभाग्य आरोग्य संपदा क्षत्रिय मोक्ष सिद्धी तिला कबले तेजन इति सिद्ध व्या किलक सत कुलदेवता जनार्पणमस्तु रात्री सुक्त ओम भगवती निद्रादेवी ब्रह्मसत्र करितेचे सदा सप्लिम लावणी महामायस्त वेशी ब्रह्मवाचे तु स्वासु सदा देव षट्वारक रात्मिका सुदा तु अक्षरे नित्य त्रिदा मात्रात्मिका स्कय बिंदु पर्द मात्र अनुचर तुझे सावित्री संध्या देवी तु माता परमेश्वर धारण तु विश्वाची तुझं दोष सृष्टीचा पालन करते सर्वांची कल्पंती ग्रास सीजना उद्भवकलिम तु माता पोषण जीवनामध्ये सहा रूप कल्पांते जशी जगन्माय महाविद्या महामाय महामेधा मासती महामोसरपाय महादेवी मासरू प्रकृती सर्वांची गुणत्रवी भानी कालराती महाराती मोरात्री तु धारण तु श्रीम तु ईश्वरी ऋण तु बुद्धिबुद्ध लक्षण लजपुष्टी तुष्टी शांती क्षमाकडे गदारणी शुलिनी कदिनी गुरा शंकिंच करिते त्याच्या पाशधारे देवी भूषणी करता सौम्य समतरामध्ये सौम्यते समदर परपरावण तोरत्व एक परमेश्वर सतसत शक्ती तुझं सर्वरूपणे सर्वशक्ती स्वयं स्वतोल तो एकसृष्टी पांचांत निधन तुझ्या गणाचे जाम स्वतःशी माझ्या विष्णूची माझ्या शंकर पेल्या दिश तुझ्या आधार त्याशी सर्वदरी तुझ्या स्वतःनस ही योग्य जे आम्ही तुझे यश तोर देवी सरता ते प्रशंसित करायमुळे त्याशी दोदशमध्ये पटवा जगदीश श्री विष्णू जागवी देवी सतर उपजविद्य विष्णूच्या मारा विद्यते न देऊन हे रात्री सुतचे कुलदेवताच्या नार्पणमस्तु श्री दुर्गाय नमः दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीचा महिमा कशी मधुकट आशुर सुरसमध्ये वैशाती मेधा ऋषी सांगता विनियोग ओम प्रथम चैत्र ब्रह्मा ऋषी माकले देवता गायत्री चंद नंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्निसत रूपित स्वरूप महाकाली पित्तर प्रथम चैत्र जपी विनियोग ध्यान खडगाच्या प्रगदांच्या परिघा शिवला भषंडी शिरा जळगाधारण जी त्रिनयना सर्वांग भूषाधरा नीलासारखी कांतिपाद दशका सेवी महाकालिका नाशाय मृगैट वासवी विधी निद्रा जगनायका ओम नमः चंडिकाय ओम ऐं मार्कंडे उवाच सुरतना जाऊन म्हणून बोलते आठवत उत्पत्ती कथेचे विस्तारिक जाणत कृपांत माहिती मनोहर राहते सारे सरपुत्रांत एक वृत्तांत तो शुभ पूर्वी ईश्वरोची समाजी चैत्रवंशी उपती सुरतना महाराज समस्तचिती मंडला पुत्र समंतो राजा प्रजापालन तत्पर कोला विधानस वैराने धावत्यावर बोले दंडनीची सुरताची पुरे संग्रामात तोकडे कोला विधास जेत्याने तरी सुरत जिंकला चरण सोडून आला चांबडे पुरपले जिंकले ते वैराने भूपतीशीने झाला आम्हा ते बोले दुष्टात भूपतीवर पाहून त्यांना बोले लुटून राजधानीशी जिंकची शिकरीच्या मिशेचा जेवणी असे सारतो दुर्दैलो उभे जात असं गोरकणे आश्रम मैदानी जायचं काही झालं शोभने शिष्यवृंद राधासुंदर पाहतो तेथे सत्कालीला राजा राहिला आश्रमावर कानानं विचारणे ते श्रेष्ठ सत्संग शांतीची ममता युक्त चिंतने तो चिंता अंतरी करे माझ्या पूर्वजांची ती राजधानी नाशिमध्ये सत्ताच्या जवळ दुष्ट वृत्त प्रिय कचवता जनवंदाशी कोणावरील त्याकडे माझा अष्टशूरपुष्ट काय त्याची कथेचे माझा ते देव ते राजे असतील की सो कष्टार्जित जे माझे द्रव्य असते त्यांचे मौजे त्रुट आहेत त्यांची जाईल काय ते सुरत चिंता वाहने दुखी सोबत तेव्हा मी त्यांच्या आश्रमी पाय आला वैशकुने ते कोणा कुठून आला सुखचिंता तुला देश काय कारण येण्याची विचार गुप्ती आहे सप्रेम बोला राजा दुखी अंतर जाणणे विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करून इंद्रुपा निर्मल चित्त राजा ते वैश्वगत झाला मोकळे करून चित्त हृदय गत्याशी बोलता वैश्वचा समाधी नाम वेश उत्पन्न देणे कापळे श्रीपुत्र दोजन काढले माझे बाहेर धन नारी पुत्र नाथ पण पुसे जगी विश्वासघात की झालेस बांधव लुटत धना दुखी तमी वन आलो गृहतांत नाकडा असेल सुंदर कशी पुत्र स्वचन विवंचना माझे तशी दुःख ते निरंतर सताचे दुराचार्य पुत्र असतील ते कसे ओम राजवता श्रीपुत्र दंड वनवासाचे वीराचे पुत्र काबर भेटतो तेव्हा विश्वाचा आपण बोलते का सत्तेचे रुचले माझं मन माझ्या नावावर करावे काय नसते पुत्र स्नेहाचे पुत्र धनीची छोटीमध्ये पती प्रेम पत्नी शात्मी वगैरे झाले काढले मन बाहेर माझे तुटे तरी श्वास मी लांब घेऊन हृदय दुःख बहुते नकडे ममता पैसे चढली शेती माझे भाषण हृदय आपता बोले मी करू मार्कंडे उवाचा मी धमनीच्या सेवेचे हाले जुळून सर्वते वरिष्ठ राजश्रोत समाधी नामा वैश्यचे उभी नाही नीतीने भावे आदर वेसले पुढे वैश्य राजाकडे काही वर्ताला पते असते राजवाचा भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाशी माझी आम्ही पराधीन चित्ताचे त्याने दुःख भाऊ माझे सर्वांगी ममता माझी गतराजी असतं न जसं आता माझी अज्ञानेत्री दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे सजन व्यक्ती राहून ममता याची नाटुटे दोघेही सारखी झालो आलं म्हणून तुम ममता दोक्षी युक्ताची कडे जमली आम्ही सध्या असून आम्ही नकळलो गेलो कसे विवेकाने आम्ही मूळ झाला तर ऋषवाचा भगवंत कसं मस्त कळ विषयाने भोगती दिसा कोणी रात्री भोगून रुचे भिन्न भिन्न विषयांची चवी असे नंतर दिवारात्री कोणी भोग विवेकी नर त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोग विषय लागम्यान वपुष कष्मवताशी भोगती विषय नर नारी परिसुखी भोगती पशु पक्षी शुदा तुषायाशी परिमोत्य चित्त आहे विलान शोधने देते कळणी महा असे आपण प्रकार काही भोगा दीर्घ कालते मानवीची सी पुत्र पशुपक्षी हीच नाश मानकडे सरे तरी मायप्रभा मोहनी सर्व लोकांची ज्ञानी ते मोकळ्या चार मायापाशी भांडले दृढ त्याचे युगनेतर मामा त्याची बळ सर्व जी माय श्री रक्त सविता पावली त्याची भक्ता शिवर मोक्षात प्रसन्न ते देताचे जन्ममृत्यू वेळाने संसार बांधले सर्व माझं ते येत सर्व देशी प्रेरिका देवी सनातनी माय परिविद्या तर्क जगदीश विष्णूची महालक्ष्मी सुसेविका
ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी ओम राजवत स्वामी कुमार माहिती देवी कळवा जगती जन्मली कोटी कैसे चारित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सैसर तुम्हाला संसार एक विचित मनमना ऋषिवाच जगद्रूपिणी तिरुपती देवी विश्वव्यापक देवकार्य सिद्धवाय अजना जन्म घेतसे रूपधरून निरूप उत्पन्न लोक होतसे कल्पांतिनी लावता श्री विष्णू शेष आशनी कर्णकमाळतून त्याच्या मधुकटक जन्मले ब्रह्माचे दावले काय प्रमाणे महावे विष्णुनोत्र योग निद्रा भावी सुतक रीतीचे आदेश्वर विश्वाचे धारण करी विषय संसार पळण्याच्या घडीमोडी क्षणामध्ये ते सर्वतो विष्णू त्याचे जगती विचक्षण उपमादाय नाही तुलनेचे कोणी तुझ्या आला तर त्याचं पडी झोपल्या विष्णू भावने जागा अनाव्या त्याला योग निद्रेचे तोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मसत्र रीतीचे श्रद्धा सप्यम लावणी महावाया मायास्तवी अशी ओम ब्रह्मवाच तू श्वासदा देव पारक स्मरात्मिका सुधा तू अक्षरणी त्रिदात मात्रात्मिक असं का बिंदुरूप अर्धमात्र अनुचरित तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तुझी विश्वाची उद्भूत सृष्टीचा पालन करते सर्वांती कल्पांती ग्रासती जन अद्भुखाली तू माता पोषण जीवनामध्ये संहारूप कल्पाचे सृष्टी उपयोग नाही महाविद्या महामाय महामेदा मासते महामोसरूपाय महादेवी माझे प्रकृती तुझं सर्वांची गुणत्रविवाणी काळात्री महारात्री मोरात्री तू धारण तू श्रीम तू शरीम तू बुद्धिबोध लक्षण लज्ज पुष्टी तुझी शांती क्षमा कडक धारण शुलिनी गदिनी गोरा शंकिनी चक्रिनी तथा त्या पश्चधर देवी भूषणी बरदाय समय समतरामध्ये तू सम्यती संद्र परापरावण त्वरित परमेश्वर सत्य सत्याची शक्ती तिचं तू सर्वरूपिणी सर्व शक्ती स्तवयशी स्तोत्र इलो टोळके सृष्टी पाला संहारता निद्रा दिन तुझ्या गणनाचे सामर्थ्य स्तोत्राशी माझे विष्णूची माते शंकर पहिला आधीच तू सादर त्याशिवाय सर्व धारे तुझ्या स्तोत्रा नसून योग्य जे आम्ही तुझे यश तोर देवी सर्वता प्रशंसती करावी मोहिता यश दुर्दर्श मधुकटबा जगदीश्वर श्री विष्णू ते जागवी देवी सत्र उपजो विद्य विष्णूशी मारावी ते नाही ओम ऋषी वाच तमदिता श्री देवी स्तविली ते वाचे नेत्र नासिका हृदय भाऊ श्री वक्ष विष्णू ते निघाले त्यातून देवी ब्रह्मसन्मुख झाले एका नवजलामध्ये शेषाशय नातून योग निद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधुकट बदुलन बलवान पराक्रमी देते पाथ झाला श्री विष्णू नावर हृदय रक्तनेत्राने ब्रह्माशिखा विचिते विष्णू उठून विष्णू तेव्हा संग्रामात असे बांधिला 5,000 वर्ष ते बाह्युद्धात रंग देऊन झाले युद्धे महामायावी मोहित दैत्य म्हणते विष्णूचे वरमाक मनसुत श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघे तरी निष्पान वाजने देवावर तुका दुसऱ्या न लगे माझं ओम ऋषी वाच धोकावरामुळे झाला सरत पाणी वाहते म्हणते विष्णू श्यामा वदावे जलनाया जिथे ओम ऋषी वाच तथाच तू म्हणून तेव्हा शंकरचक्र गदाधर जांगेवर ठेवून या दोघांचे शिरगे हरे ब्रह्माची या सुतीसाठी माया प्रकटली अशी एकमात्म्य देवीचे वर्णित तुम्ही पुन्हा तुला श्री अच्युत विसिटी या प्रकुट भावटी कैसे मार्कंडे पुराणे सामान्य मनवंतर देवी महात्म्य प्रथम अध्याय असे कुलदेवताच्या अर्पणमस्तु अध्याय दुसरा एकत्र तेज देवांची उत्पत्ती आता देवीच्या महिषासूर सेनेशी करी निष्पान तोरणी विनियोग मध्यम चत्र विष्णू ऋषी श्री महाकाली देवता उष्णी चंद्रशा कमरशक्ती दुर्गा बीजम वायुसतम यजुर्वेद स्वरूप श्री महालक्ष्मी पित्यर्थ दुर्गा चरित्र जपे विनियोग ध्यानम ओम शोभे अक्षगदाने शक्ती परशु घंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज कडव शंकर सुरभि अष्टादशी हस्तकापाल शूलापाल सुदर्शना देतसे हाती प्रसन्नानन सेवी मी महिषासूर हरिणी लक्ष्मीपद महासना ओम ह्रीं विश्वाच देवदेत्यांमध्ये पुरुषताब्धरण झाले महिषासूर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्याने देवसेना जिंकले महिषासूर स्वर्गाचा इंद्रवून वैशाला पराजित देवता गेला ब्रह्मासी करणे पुढे शिव विष्णू जिथे होते विराजित सुरक्षण महाविष्णू दत्तांची सांगत जय देवता ते पराजय देवांच्या सविस्तर निवेद सूर्यचंद्र अग्निवाय यमेंद्र वर्णा देखमेश्वर गंजुनी स्वय झाला देशर सर्गीचे देवभूमीचे कीर्ती नदीने ते मानव प्रवृत्तीशी भोगते दुखायताना दैत्यांची तर सांगणे झाले शनागता नाशाय दैत्य तो सांगा साधन शक्य ते देवता पिढल्या भारी एकता शिव विष्णू क्रोधायुक्त शनी झाले बुकुटी ताटल्या भौचक्रपाने महाकोपी तेज वाय मुखात ब्रह्मा आणि शिवाचे तेज त्यात समावले इंद्रदेवने देवांचे तेज पाहुणे उद्भव एकत्र झाले सारे परता काल उज्ज्वल प्रज्वलित महातेज व्यापल्या सर्व दिशा देवता पायी नेत्रे तेजस्वी तुलनानसे तेजातून निघणारे प्रकाश पडला तिच्या व्यापले ते लोकांशी शिव तेज तिचे मुख यमराज्याची तेज केस दिवस पडले महातेज श्री विष्णूचे भुजातपणे त्यातून चंद्र तेजस्ताना दोघे इंद्र तेजातून निकटे वर्णापासून जंगा निजंबते नितंब तेज पृथ्वीचे पद्धती ब्रह्मतेजाने सुर तेजात आगडा करंगड्या वसतेजे कुबेराचे नासिका प्रजापतीची तेजीत वाढले दाता देवीचे अग्नि तेजात तेने संदाश बुकुटे तिचे कानवायतून झाले मिळाले देव तेजात त्यातून देवी कल्याणे प्रत्यक्ष रूप पावले होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाला परातेज पाकले एक शूल दिला प्रेमे पिनाकदार शंकरे एकचक्र हृदय यात्रे अंबिके प्रतिवर्ण शंकर देता देश शक्तीचे दान अग्नी दिला धनुष्य वायुने बाते 200 रांश एरावाचा घंटा वज्रातून दिले सहस्राने ते देवीशी भाग्यशाली पुरंदर यमाने दिला दंडवर्ण पाश देवीशी प्रजापती अक्षमाला भीमातती कमंडल रोमरोमी मातेजी सूर्यदेवी भवानीशी प्रतिपदार काळाने तलवार दे तिला शिरसिंधू हार वस्त्र दे कुंडल चुडामणे देईकडे अर्धचंद्र दे केवीर बाहुशे नुपुरे दोन्ही पायांची गळ्याशी सरी साचले मुंद बदल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यांमध्ये निर्मपाळसा देवी विश्वकर्माचा अस्त्र अस्त्र अभेद कवेच देवीचे दान देत असे कमलमाला वक्षासी सर्वदा पुल्यशी सागर देवीशी देवी पद्मपुष्पकरामध्ये हिमाचल दे स्वारिशी सिंह वैशी असवना रत्नमने देवी मधुपात्र कुबेरतो पृथ्वीधरता महानाग शेष दिनागार्थ अन्न देवता देते अशस्त्रादी भूषणे एसी सन्मानेली देवी अन्न देवताने उच्चस्तरी अट्टा सक्रिती तोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नवी आकाश शब्द उठला भरले नव त्यागुणे गगनीनाद मावे नाना बैसान वाट्या विषय गावेले सारे सिंधुचे कंप झाला कंपित झाले पृथ्वी सरपरत होती भयानी सेवाहिनी देवता जय गर्जिते भक्ती वायमर्शिनी नम्रत्वे स्तोत्र मांडले त्रिलोक शब्द पाहून उठले सजित येते सुसजित येते त्याचा नाव समोर दालते रमेशासुर माकृती म्हणे काय झाले सिंहनाद जिथे झाला धावले देते त्याचे त्रिलोकी भरले ते जयसी देवी दिसते या प्रतिशिदा पुणे देवी आकाश जळके शिर व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजते सहस्रभुज दंडाची देवी दाई दिशा दिसे प्रारंभ झाला त्या देवीची या तिथे सहस्रप्र आणि दिशा सर्व प्रकाशला महिषासुरजनी क्षिरताधिपती कर्षशास्त्र वर्षात चामसैनिक असावे 60 सहस्रातींचा उदग्र स्वामी तोलडे
1 कोटी रथींचा तो स्वामी लढे मान तीक्ष्ण सिलोमा 5 कोटी रथी सवे रथी जात लक्ष सवे स्वामी बाशाल तोडले गदावचे 1 कोटी घेऊन परिवारित 5 रथींचा बिडाला स्वामी तो लढे सहस्रोते महादेव असा सैन्य वहनातून वाहने सहस्र कोटी वैश्यसुरत असावे सैन्य करे रुद्धाशी हत्तीरथ यातून तो पार बिंदीपाल शक्ती फार सकड मुसळ पट्टी शस्त्रा प्रहार करते कळ वदाय देवी दुर्गेशी प्रहार करते कळ गेरली देवी दत्तांनी चालले युद्ध तुंबळ उठले देते ते काय देवीची शक्ती आणि ते पेकते पाशे ते काळी मारते खडग कोणी देवदेव सर्व देत्यांची दुर्गा देवी मारणे कोळदावली महादेवी दैत्य शस्त्राचं तोडते थोडे तकले नाही मुकल मिळाला नसे जरा जसाच मारे देत्यांची देवीची स्तवती ऋषी देवता वाहनसिंह देवीचे वनात वनवास जसा रणात सुरा मारे विचारे वय सोडे निश्वास सोडता देवी सशस्त्र गण तक्षणे सशस्त्र होऊन देते शस्त्र मारती रणी पारसा बिंदी बालाने खडकपट्टीशी घेऊन सामान्य घेते देत्यांच्या शिरविरवी चक्ष निर्भय देवीचे असो ते वधून असुर राजना नगार शंका आनंदे वादवी ते पण शिलगदा शक्तीने खडगाने असुरावधी देवी शर्षावया ते मधगद तोकती गण भयंकर घंटाना ते मूर्छित मारले की शतावधी महादेव वधी देवी महाबली ओढले बांधून पाश मारून तलवार ते करीती देगू सुरांची गदा गावा कुणावरी लागले मुसळ कोणा कती रक्त ते गड शुलाने पातली शती शवलोळे भूमी रे बाणवशा करी देवी झाकले जर अंबल तुटला कटे दत्त्यांचे होती व्याकुळे संग्रहाची नवीन पूजा झाला कुणाची मान खंडली देव बिडग दत्त्यांची गत प्राण कलेवरे मधून तुटले कोणा जंग खाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कोणा देते कोणी असा वीर धडची राहिली जरे तो शस्त्र घेऊन दाई देवी तुटली देह दैत्यांची कबंध वाद्य कोणी नाचते रणंगणी ते ताल सुर धरून या खडगची शक्तिदृष्टी हाती असंख्य धड धावते देवी ती म्हणते थांबवून मत शस्त्र फेकते रथ हत्ती अश्व तुटले बाहिले रक्तभूमीसी चालण्यानुरली जाग रक्ताचे पाठ चालले अरण्या जळतो अग्नी दैत्यसेनात शिरेने शनात झाली नष्ट जगदंबा महाबली इंधन जळते ते ते गेले मरून ते लागले राशी प्रेतांचे रणांगण भयंकर आयाळ हलवी सिंह गजनावर तोकरे व्याकुळ प्राण दैत्यांचे एसेच बदलले की देवीचे गण लढती वर्तते दैत्यसैनिक संतुष्ट देवी आकाशी आनंदी वर्षती फुले सच्युत फिस्टिड्या प्याकुट बावटी कैसे मार्कंडे पुराणे सावने म्हणून देवी महात्म्य द्वितीय अध्याय श्री गुरुदेवताच्या नार्पणमस्तु अध्याय 3 सेनापती सवय मेले दैत्यसैनिक चरते महिषासुर विवधला धन्य दुर्गा महाबली ध्यानम ओम कांती सुवस्त्र रक्तवसना कंठी शिरो मालिका रक्तलिप्त पयोधा रजपटी विद्या भीतिवीरा मुद्रा तीन करित्रिने वेदना बाळावरे चंद्रमा शोभे डोळे रक्त धरो निरत्न मुकुटा देवी नमो पाहिमा ओम ऋषीवतनाच्या पाऊन दैत्यांच्या चिक्षुर दैत्य श्रेष्ठता धावणे आला पुरती वदाय देवी अंबिका संग्रामी देवीवरती सोडी दैत्य शस्त्र मेरूच्या चिक्रिते जलवर्षा होत असे देवींनी बाणाने समस्त बाण तोडले ते जे त्यांचे सारथी अश्वनायसे विधारे धनुष्य तुझ्या तोडून बाणबिंदूने त्याकडे घाळंग प्रत्यंगी केला सनापती डाल तलवार आधी तेव्हा घेऊन धावला धनुष्य रथ अश्वास तिमरला चाली सेवेका तलवार मारली बारी सिंहासी गावात तोकरी भुजा जीवामध्ये देवीची प्रहार साधला तिथं बाहुशी लागतात तुटली तेजांची तलवार ते क्रोधे नेत्राने शुल घेऊन धावला भद्रकालीशी मारा फेकला नभ मंडळे सुराजमा प्रभाताची चालला ते जवाना देवीने शुल फेकून तोडला शुल सतर चिक्षुर मारला वेगगत प्राणकडे गडा आला चामर धावने देव पडक तुझे हातीवरी ते वैसनी शक्तीने मारे देवीचे देवी महाबलाय ओंकार करतात तर शक्तीच्या तनाशदा चामरात तक्षण चामर तेव्हा क्रोधाने देवीची शुल मारते बाणाने देवीने तोही खंडून टाकला तर तिच्या सगळे सिंह या पैसे उडणे भावी तसरी झाले दोघी बळ लावते दोघी हट्टीवरून आले तेव्हा माहितळे भयंकर प्रहाराने मारते ती परस्पर नवापणे उडी घेता सिंहारी शिर तोडले चामर देते तत्काळ लगत प्राण पडे शिलावृक्षादी माराने उदवर देते तो असा देवीच्या हाताने मेलाच्या पेटाने करायला होतं गदे नवदत मेला बाणाने तामरा आमदक बाष्कल भिंती पालाने मारे देवी त्या तक्षणे त्रिनेत्री शुलाने उग्रास मारला तर उग्रवीर महान देते देवी धारले बिटाला तरवारीने दडापासून तोडला दूर दुर्मुख देते बाणाने नाश झाला ऐसणार सहा तायसी रेड्याचे रूप घेकळ महिषासुर देता देवीचे गण त्रासले होंदडा देत कोणाशी कोणाने मारे देते पुष्टसिंगी कुणा मारी वेगाने मरती कुणी सिंहाना दे कुणी वेले निश्वास वायू निकुणी दयाशी किती झाले देवीचे गण तक्षणे सिंहासी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंपती देते वांतरकृत डाटला महिषासुर परत उचले तर शिंगाने फेकून भूमी गजनाकडे गोरते वेगाने त्याची आवृत्ती कंप पावेक्षण क्षणे पुच्छाने उठवी लाटा बुडवे सिंधू प्रत्यक्ष शिंगाच्या हालचालीने नाशदी माग मालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत प्रतिभूमी सकृत मादित्याची पाताचंडी कोपले व त्यात तुटले तेव्हा कृत झाला नवरा बांधला देते पाशाने रणी बद्धता यागुने रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धरी सिंहोनिया धावी वाराला शिरावरी क्षणार्थी नरतो झाला कडगाती असा दिसे दाळ तरवार घेऊन गाव घाली त्या सोडी ती माना विरुभा गज झाला भयानक सिंहाची उडी देवीच्या सुंडतेचा महाबली कडगाने अंबिका तोडी गज झाला व्याकुळ देते रेडा पुन्हा झाला त्रिलोकात त्रास देत असे चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जन सिरोपे पिऊन अंब अमृत नाद पावली रक्तनेत्र असे तेव्हा जगन्माता महाबली बोलून म्हणते ते गरजे शिंग मारून परत पैकी आकाशी पडावी अंबिकेवरी देवीने बाणाने केले चूर्ण महाचल रक्त ते सुद्धा सेवाच्या स्वर प्रकंपित ओम देवाचं तुझा विक्रम पाहू दे जोरी मी पिते सुद्धा पडता तू प्राणही न गजतील सुरेश्वर ऋषीवाचं असे बोलून ती देवी दाबी पायामध्ये खडकंटाशी लक्षण त्याची शुलाघात करीत असे रेड्याचे मुख फोडून बाहेर येत असे नर देवीने निज शक्ती नाही ते अर्धा निरोधला तरी धावला तेव्हा झाला वारा तरी कडे मस्तक तोडी देत त्यांची महिषासुर मारदिने हाहाकाराने त्याचा पडे बरे समस्त देवता तेव्हा प्रसन्न भासती देवमर्षी दिव्य दुर्गस्तवन मांडती यशगंध प्रतिघात करते नृत्य अप्सराची अच्युत विश्रय प्राकृत भावटिके मार्कंडे पुराणे सावने मनंतर देवी माते तृतीयोध्याय कुलदेवताच्या नार्पणमस्तु अध्याय 4 इंद्रादी देवताद्वारा दुर्गाचंडी महाबली देवीचे मांडले स्तुती देवतावर दान दे ध्यानम ओम कालाभराजी कटाक्ष अरिकुल भैदा चंद्रभारी जी श्री शंकाचक्र कृपाना त्रिशूलकरधरा धारी नेत्र त्रयाशी सिंहस्कंदादी रूढा त्रिभुवन अखिल पूर्ण जय करी जय घ्यावी दुर्गा जय काय सुरमणी भवती सेविती सिद्धीची दे ओम ऋषीवाचा दुर्गामान महिषासुर दत्ते माझे शुक्रादी देवनमना लीन होतो भारी लावण्य अंग बोलते यश सौख्य दाने देवीची स्तोत्र करती सूर नम्रतेने जी विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती जे देव स्वर्ग भुवने जिची अविभूती
जी पूजनीय ऋषी देव जगज्जनाला हो तेच नमिता इतदा मला प्रभाजीक्षा भगवानानंत ब्रह्मा शिवनवत विनीत स्तोत्रगाथा जी चंडिकाखिल जगत्वारी पालनांचा वाहू विचार शुमंगल भावनांचा जी पुन्हावंत सद्नंतरी भाग्यलक्ष्मी पापा भाग्य सद्बुद्धा सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुलनंतरी लाजयसी काळी जगास नमितो तिची अपदाशी नवर्नवेत दे रूप अचिंत ऐसे ते शौर असुरनाशक थोर जैसे जी देवी देती समळी सकरात सूर चारित अद्भुत कसे तौमी अपार तू एक देवी त्रिगुणात्मक विश्व मूळ नेने हरिहर तुला नच दोष धूळ आधार तुझं सकल अंशभूषा व्यक्त तुझं परम प्रकृती समस्त स्वाहा स्वरूप तुझे तो माम घोषे यज्ञात होती सुरतृप्त तुझे श्रद्धा पितरित पितरा तव कारण त्याने सुद्धा जन तुला म्हणतात माने तू जो मोक्ष साधना चिंते महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जना बहुमोल ज्याचे अभ्यास ते मुनी जया निगमापथाला विद्यापरान तुझं अन्य तुझ्या रूपाला तू शब्दरूप यजू आणि सुसाम छंदा षटत्रय श्रुती धनधान्य मुद्रा तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषी कया ते पीडा निवारक अशी तुझं भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तुझं ते दृढशक्ती मेघा नौकात देव बळतारी प्रपांची बाधा तू कैटभार हृदय तव वत्स चिन्ह गौरी तुझा शिवकरी अति थोर माना इच्छासुरात अमला शशिपूर्ण बिंबा लावण कांती कनका सुकुमारी अंबा पाहुन क्रोध तळला महिषासुरासी केला प्रणवला माता येते चंद्राने बुकुटी तुझ्या भयान ज्या पाहता मैशनच सोडी प्राण भील कालही ही जया बघता मुखाला पाहुनी तो नच विनाश तरी कळाला संतुष्ट तू जग तर जगा इतला होतो क्रोध तुझ्या अमित वंश विनाश होत प्रत्यक्ष प्रत्यय तव दिसे लोचनासी तो अमारले सकाळा महिषासुरासी तू सुप्रसन्न जगी जया जगी जरिमान त्यांचा लाभ यशस्वीवल उज्ज्वल धर्म त्यांचा त्रिपुत्र सेवकतया मिळतात योग्य धन्यते पाहती जगा मिळवणी श्रेय धर्मानुसार सुकृती करते सुकर्म तू भोगते तव कृपायुक्त स्वर्गधाम तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करते त्रैलोक कर्म फळ लाभ तुझोनी हाती नामे तुझ्या भाऊ हरे भाऊ पीडितांचे तू बुद्धी तेज जगती इथं इच्छुकांचे दारे ते दुःख हरिणी एक तुझे सर्वप्रकारिणी विदावली ते तुझी पावत सगळ्या जन शुभकामनेने तू माझे कळदनार आणि शुरतेने ते नरकगामी भवसागरी मुक्त वाया दत्त जनार्वदसी तू सदैर नाया चौदृष्टीपात जळी जाळील विश्वसारे संहारी शस्त्र तुतरी शस्त्रवारे स्पर्शे पवित्र पोहनी उदरावा हा भाव तो तव मनात इथे असावा पाहुणी खडग त्रिशूलाची महान दित्य अंततयेन असुरा बलकोन नेत्रे चंद्रानने तव सुदर्शना सद्यास होते अंधत्व येईल तयास कसे तरी ते दुष्टापराभूत कर देवीशील लावणकांती तव चिद्रुपते तुल निर्गवस होती सरसर्गी तुझ्या बलाने ती जिंक श्रीपुदडा करणाद्रपाने लावण्य सुंदरी जिला रूपकापता घे थोर कोण तुझोनी जगात आहे हृदय दातनिष्ठ कृपा हृदयात बारी एशी तू एक वरदायिनी दिव्य नारी संहारिली हृदय त्रैलोक शांती दैत्यास माधविले अभयत्वा चिरंजीवी केले माते तुला नमन ठेवणी पायी बाळे शुलाने रक्ष देवी कडदान रक्षण विक रक्ष दोनशे टंकारी घंटाध्वनी करून पश्चिम दक्षिण पूर्व रक्ष चंडिके माते शुल घेऊन या ती रक्षी उत्तर ईश्वर भयकारी मनोहार त्रिलोकी तुझी जिरुपे आमचे सर्व लोकांचे रक्षण होते अगुणे कडक त्रिशूल गदा अंबिका शस्त्र जे तुझे ते सर्व घेऊन आम्ही संरक्षावी तू असा दाम ऋषवाचा जगन्नाथ मा दुर्गा सविले अशी आपले दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजिती देवता दुर्वा धूप भक्तिभाव सुगंधार्ची तिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत ओम देवाचं तुमच्या मनी जे इच्छा वर मागावा तुम्हाला ओम देवाचं भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुर तो वैरी ठार केला तू अरमी तरी द्यावी आम्हाला इच्छिसे तुम्ही ऐश्वर्य आठवी ताचं बेटावे सगळे नामदार का संकट नेस्तारावे गे गाती जे स्तोत्र त्याचे वैभविती समृद्धी संपत्ती श्री मिळते आंबे तो प्रसन्न वदने प्रसन्न असणे सदा ओम ऋषवाचं प्रसन्न केले देवाने भद्रकाली जगत येतात तस्तुवर देवने झाली गुप्त तिथे बत्री लोक हित करते ती देवांचे देही जन्मतीच्या प्राचीनतांत बोलले मिस विसर पुढे देव येतात ते शंभनी शमन आशा गौरीपासून गे जन्मकथा सुंदर देवीची येता होता सांगते एक प्रसंगपर्यंत आता सर्व हे लोक रक्षा प्रकट येते पुन्हा पुन्हा चित्वेच्या प्रकट बाबा एक या मार्कंडे पुराणे सार्वणी मनवंतरे देवी महात्म्य चतुर्थोध्यासी कुलदेवताच्या अध्याय 9 निशुंभवध ध्यानमं बंधुक कांचनातन शिराक्ष माळा शोभे भुजितवर्त अंकुश पाश बाळा चंद्रार्ध नेत्रत्रय सुंदर अर्धनारी व्यावे तिला शरण मे जीवांधकारी ओम राजवाचं विचित्र कथा आहे स्वामी सांगितले मध्ये देवीचं महिमा बाहेर रक्तबीजावर दाबणे रक्तबीजारा नेमिला आता शुंभ निशुंभ जेव कर्तव्य करते कैसे वृत्तची ते म्हणा ओम ऋष्यात रक्तबीजाची दैत्यांचे निष्पान पाहता निशुंभ निशुंभ क्रोधाने अति संतप्त झाले निशुंभ मत्सर धावे घेऊन येते सनिका देते नाशत पाहून क्रोध अंतरी दाटला मागे पुढे उपाय सकट शस्त्र घेऊन धावती चावून ओढ देते देवशी माना शंभ सक्रोध तो धावे हरवी मातृगणा माराव्या महाराज चंडिकेशी संग्राम झाला उभा मेघाभरी बाणावर शरणी चाले भयंकर शुमनिशुमते होते देवी शुद्ध घेते त्यांची बाण चंडिकेने तोडले बाण मारुने गाव केले त्या विरांगी आघात झाल्या तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त डाला घेऊन देवीचे त्या लक्ष्मी मस्की गावात करी शूरप्रभाना देवीच्या निशुंभाच्या करातील डाला तलवारीशी तो मोडी तक्षणी लागता सोडी तेव्हाच सोडी तो शक्ती देवीने चक्र त्यावर सोडून कुंडलीमध्ये दिभाग होऊन पडे सक्र त्रिशूल मारे जवळ देवी पाहुणे देवीने मारुने बुकाशूलमध्येच तोडला चंडीवरी गदापैकी देवी त्रिशूल मारे मध्येच तोडून टाकी अशी चंडी पराक्रमी वर्ष घेऊन येतात देवी बाणास फेकून निशुंभा शिरणे तेव्हा पाळी निष्पान भूमिसी बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढवा अंबिके शरणी ते धाव घेते अनुपमा पूजा आठ सायद बसल्या रजाकले न शुंभाने शुभात बत्ती देते तो येतं शंका देवीने वाजविला ती बळ्या प्रत्यान सोडून केला शब्द दिवसा संग्रह कंठ ती वाजली वेळ देते ते तर हृदय दिशाभरून ध्वनी गेला ना पवरे तेव्हा गरजेचं सिंह गरजेत करता मले गरजेने मग गंधाच्या गुंजी झाले कालीने उचल्याने माथावरून आले त्यांचे शब्द वाढवणे पहिले शब्द तो प्रेषू देते टस करते देते देते नवदेवी व्यतिरिक्त शुंभाचे क्रोध झाला देवी म्हणे अरे उभा राहा त्याने दर देवतांचे जय वर्ष ते मुख्य शुंभाने फेकली ज्वाला भडकते तिच्यावर देवीने मारून भूताची शक्ती केली पराजय शुंभ तेव्हा आनंदी गरवे तर लोक ध्वनी ते पडले मागे होते ते पाहिले रण शुंभाने बाणा सोडावे तोडावे त्याचं देणे मारावे देणे बाण शुंभ तोडी द्या अशा शुलाने मारे ते शुंभ आली मूर्छा पडे भूमी डोळ्याने उघडे जा निश्चित पडला कडे शुंभ होणे जागा मूर्छा ते नरणामध्ये देवी काली आणि सिंह क्रोध दावा करीत सदस्य स्वभावने शुंभ चक्र पैकीत आच्छादन निकले चंडिके व्यवहार त्यावे दुर्गा मारेन देवी क्रोध सोडून शरती चक्र बाणा त्याचे ते तोडी क्षण लागत निशुंभाने घेऊन गदा ती धरून न्यावादाने कशी वेगांची ग्रह धावला गदा तोडले देवीने मारून तलवार तिला त्या शुला तशी गेलं त्याला मारण्या तिला
चंडिका पाहुणे असे शिलोपैकी तयारीच्या ते पुढे त्यांची शिलो तो राहिला उभा दुसरं बुद्ध त्यांनी शिवाजी त्यांनी दिवशी म्हणे देवीशी म्हणे त्याच्याने राहू बिरावे देवीने कडक फेकून त्याची मस्तक तो रात्री जो जोरान देते त्या पाड्याला सिंह कतुर दाडाने दैत्याची गंड फोडित काली देते त्या पद्धती दैत्य मंडळे कौमारी किती अंशी केले निष्पान संगरी मंत्री ब्रह्मणीच्या मंत्र निरे निसेत झाले किती त्रिशूले माहेश्वरीचे चिन्ह किती झाले बारा ते मारी त्याने मेले किती कडे वैष्णवचक्र सोडणे किती त्यांची चित इंद्र दिवस मारून संख्येबद्ध दुर्जन ते मिळत काही बाजार पडले कालीशी ते त्यांनी सार मांडलेला असे अचित विजया व्याकुळ टीका मार्गली पुराणे सांगते महात्मे नवमोध्याय कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 10 धानाची तप्त हे मग पावकचंद्र सूर्यनेत्र धनुष्ययुत अंकुशपाश शूलभाऊ शिशोभित जीव शिवशक्तिरूपा कामेश्वरी यात दुधे धुंदे दुले काम क्लीम ऋषुवास निशुंभप्रिय बंधू शुद्धतेसने सविमुत प्राहुणे शुंभ सकृते बोलते अंबिके प्रतिगर्वांध होती का दुर्ग मान्य व्यर्थता हो तुझी साह्य तुझं सर्वांचे त्याने विजय हो तुझा ओम देवी वाच दुष्टान असे कोणी मीच कटी जगी माझे विभूती साऱ्या मद्रूपी मिळती पहा ओम ऋषी वाच ब्राह्मणे आधीच्या देवी आंबीच्या देही लोकले अंबिका एक संग्राम बाई शुंभ मावले देव वाच माझ्या वैभूती द्यावते मद्रूपी लिहून एकटेरीने ते स्थिर व्हावे तू स्वरावून ऋषवाचं पाहते दानव देव संग्राम शंभ अंबिका भयंकर खेळते युद्ध वीरत कोण निरश सर्वांवर्ष लढते ते परस्पर विषय होते वाटे विस्मयकारी जन दिवस अंबिका तोडी सत्रसंख्या अर्जुमनी वेळ कसं विषयनगर 70 दिवस शुंभदेश टाकी देवी ओंकार गर्जुने तेव्हाच तोडे असरान अद्भुत परमेश्वरी असुर तू टाकी बाण शस्त्राचा देवी दाखले सकृत बाण मारणे देवी तोडे धनुष्याची शक्ती तोडी मानते ते येतात अंबिके प्रति देवीने चक्र मारून शक्तीमध्येच तोडेले शक्ती देवताची दाल घेताला वारतो चवता आळून आक्रोधे पडा दावाला देवीची वरी चंडिकेने धनुष्याने मारणे बागत बाणते अक्षणी सूर्यवत तलवार दाड मोडून टाकले गोडे झाले ते मेले धनुष्य तोही कंडला मुदगडा घेऊन हाती देते देवीचं लक्ष ते देवीने तीक्ष बाणाने मुदगड तोडला तर बुका मारावे लागे बांधी मुंड महाकडं देवीशी मारता बुक्का चपेटा दे सुरेश्वरी हाती त्या दैत्यांच्या तोरा आघात जावला शुंभ एका चपेटाने पडला धनी मूर्छित पूर्वात पुन्हा झालं संग्रामी उभा तिथे पुढे तो कगनी गेला आकाशी देवी धावले नभात लढत दोघी शुंभदेवी मावले बरेच युद्ध पाहताने ते सिद्धानी मुनिजन आश्चर्य करतीची ते आकाशी शस्त्र दाटते बरेच युद्ध होताना काढा गेला देते ते उचलून या संभाषी काळी भुवरी देवी ते तो दुष्ट उठलावे की तेव्हा सावध होणे मारावे देवी चेंडिकेची पुन्हा आकाशी धावते हे दैत्यराज शुंभारा पाहुणे आपल्याकडे त्रिशूल फेकून देवी बाडी त्याला उतरेवरी समुद्र परत ते कंपित झाले ते दौडला प्रांत त्यांच्या देवीशी जय लाभला रसन स्वस्त आली सर्व की तक्षण दुरात्मा शुंभ तो मेला नव सुस्वच्छ झाले उल्कापात होते ते थांबले मेघ कुशीड नद्यांचे निर्मळ पाणी शांत स्थिर वाहते शंभ मेला परसणे देवर्षितांतरी गंधर्वती गीतांशी वाजती वाद्य मोहक अप्सरागणात आलाशी धरुणी नाचत नवी वाई सुपावन वाई सूर्यकर प्रकाशित उज्ज्वल झाला अग्निभीषण शब्द थांबले श्री अच्युत वेजचिटी प्रकट बावटिकाचे मार्कंडे पुराणे सानवानी मनवंतर देवी महात्मे दशमध्यायसे कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 11 देवता स्तोत्र करते देवीचे शुभमंगल देवी प्रसन्न चित्ताने वरद देवता जना ध्यानम बालरथकांती शशी भावी सुस्तंत्र नेत्री सुवासवदनावरती वरदा कुशपाश अभयते हाती ओम ऋषिवाच देवी वदी शुभ मास नरेंद्र इंदा देवांनी करुणी समोर कात्याने शिसूर स्तोत्र गाते त्याचे प्रसन्नानं देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगात सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगात आधीश्वरी तू चराचराला आधारभूता जगताचा एक महेश्वर सुपस्थित तू अशोक शौर्यसीमा तो पार नाही पाणी जगात तुझे होई तू वैष्णवी शक्ती अनंत विला मुलाग्र विश्व परमात्मा मोहितत्वा या जगतास केले मोक्षात व लोक किती कनेले विद्या समस्त तुझं देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी तू एक व्याप्ती सगळ्या जगाला पार वाणी पर शब्दना तुझ्या सवाला सर्वभूत सतते सर्वमुक्त प्रदायिनी सवय योग्य हे स्तोत्र उक्ती अनन यावने सर्वांच्या बुद्धिरूपाने हृदय त्वरित स्वर्गम परगते नारायणे नमस्ते कालकालाशी रूपाने परिणाम प्रदायिनी विश्वनाशोत्तरशके नारायणे नमस्ते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते सृष्टिस्थिती विनाशाय शक्तिभूते सनातने गुणश्रय गुणमय नारायणे नमस्ते शरणागत परित्राण परायणे सर्वते हरिहरदेवी नारायणे नमस्ते हंसक्ति विमानसे ब्रह्मारिणी रूपधारिणी कौशुंभ शरिके देवी नारायणे नमस्ते त्रिशूल चंद्रदायिधरे महावृषभवाहिनी महेश्वरी स्वरूपेण नारायणे नमस्ते मयूर कुक्कुटवृते महाशक्ती नरनगे कौमारी रूपसंस्थाने नारायणे नमस्ते शंखचक्र गदा शारंग गृहीत परिमायुधे प्रसिद्ध वैष्णव रूपे नारायणे नमस्ते हाती उग्र महाचक्र दाढेवरी वसुंधरा वराह रूपिणे शिवे नारायणे नमस्ते निवसे रूपिणे उग्र देते नाशार्थ उद्यमी त्रैलोकतानाचे ते नारायणे नमस्ते किरीटिनी महाव्रज सहस्र नोज्वले रुद्रपाहन रेंद्रे नारायणे नमस्ते शिवदूती स्वरूपिणे रुद्रदैत्य महाबले घोररूपे महारावे नारायणे नमस्ते दंष्टकरालवदने शिरोमाला विभूषणे चामुंडे मुंडमंडने नारायणे नमस्ते लक्ष्मी राज्य महाविद्य सदेपुष्टी स्वयदे महाराणी महाविद्य नारायणे नमस्ते मेते सरस्वती परे बुधी भावृ तामसे पावाविने तैशे नारायणे नमस्ते सर्वसर्वे सर्वेश सर्वशक्ती समन्वते भयातरक्षी देवी दुर्गदेवी नमस्ते एसे वदन समलोचन भूषित सर्व भयातून रक्षकातायने नमस्ते ज्वालकलार त्याग्र सरसंहार कार्य त्रिशिलभद्रकालीचा आरोग्य नमस्ते नाशिवते त्यांच्या आपल्या ध्वनीची आस्वरे पापनाशवती घंटा रक्षमाताच्या शिस्रा सुशोभित कडगाते दैत्यनाथ रक्तमासाच्या चंडिके शुभतेने प्रणाम येतो आमोचा आरोग्य लाभ येतो तुष्ट होता इच्छापणा तुरुष्ट होता असे जततेनं विपत्ती त्यांनी शीतांचे बळपिडी त्यानं हे निवेदित्वा रणांगण केला हा दैत्य सिंधूषण यात उर्वरा रूपात धोरणी बोधवात मोठे केलेली लाता तरी कोणी व्यक्ती विद्येत शास्त्र येत कंत वैतादी वाक्यत तुझीचं संत ममत्व करते महांधकार येतो चाळवीची गमवृष्टी सारी जेथे अति उग्र विषारी नागजी तिरुपुडाकू महाक जागत दानाविली सिंधू तसोबतीशी तू राक्षसी या सकळा जनाशी विश्वेश्वरी पाळे सिटूचं विश्व
मिके धरशी तुझं विशेषवंदा तुझं नम्र होशी ते धैर्य विश्व सकाळच देती व्यावे प्रसन्न परिपालिनी शत्रू अंते रक्षी सदारी कुबयात आम्हा समर्थे पापास नाश करुणी सुखवी जगाला उत्पात शाकसमी जन आपदाला पावा आम्हा विनम्राने देवी विशारता हरिणे त्रैलोक पूजने तू सर्वांशी वरदान दे देवी देवाचं वर माग देवतांना इच्छा जे तुमचे म्हणे सर्व प्रकारासाठी मी वर देईन सत्य ओम देवता वाच सर्वचरित्र लोकाच्या सर्वबाधा करी धर आमच्या वैरी जो कोणी नाश त्यांच्या करी सदा ओम देवी वाच वैवत्सर नंतर 28 युगामध्ये शुंभनिशम नावाचे दैत्य होतील विषण आनंद गोपगृह येते यशोदा गर्भी जन्मने विंध्याचला तर राहुनी वदिन दैत्य मी तिथे रदतार घेऊन पुन्हा पुढे भूमीवर वैपरिचित नावाचे दानव मज मारणे वदता त्या दैत्यांशी क्रोधावशमुखामध्ये डाळिंब पुष्पतम त्या माझ्या होतील दंतिका तेव्हा देवता स्वर्गी मिळते लोकात मानवा रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा शतवर्ष अनावृष्टी तेव्हा होईल भूमिशी मजोने आयुने जास्तवते म्हणे ते मज वायुनाच्या त्या नेत्राने मुनी नामी ते क्षणी कीर्तने गातील ते निश्चिताक्ष म्हणून निवाला तत्काळ मध्ये शाखा उत्पन्न होतील अवृष्यतेवरील लोका देईल प्राणदान ते शाकांबरी नाम माझे तेव्हा होईल भुवरी त्या अवतारी नमी नामे वदिने दैत्य दुर्गा देवी मा खात तेने पाविना नामे हिम भीमरूप हिमप्रांत मजे येणे असे पुन्हा रक्षावया मुनी वृंदा वदिने राक्षसातमी भक्तीने नम्र होऊन सवितील मुनी मज भीमादेवी नाम माझे तेव्हा होईल भुवरी अरुण दैत्य तो तेव्हा त्रिलोकात त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी शरपग भ्रुमग होणे त्या मायामध्ये त्याला घेऊ होतील प्राण अंतिमी भ्रामरी नाम घेऊन सुत गातील ते देताना पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा अवतारने तेव्हा मी नाश करीन शत्रुसा से अच्युत विरचित या प्राकुट बावटी काय मार्कंडी पुराणे सार्वजनिक मनवंतरे देवी महात्मे एकादश अध्याय कुलदेवता चरणार्पण नमस्तु अध्याय 12 देवीचे चित्रपाठ महात्म्य ध्यानम कांती विजदसी मुगेंद्र वन वासे अतिभीषण कन्याकड गदाल करुणी जलती भावेरीचे सेवन अतिचक्र गदाशनुषर शिपाशादिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिक शिशुधरा नेत्रत्रया तुम्ही ओम देवाच प्रतिदिन एकाग्र सतगाती राहिलं निचे सकळ वाद नाशून राहतो सुखमत गड सार शस्त्रगात जशुमनशमसार प्रसंग वाचतील ते अष्टमी चतुर्दशी नवमी शमनात भक्तिनिक्त माझ्या महात्मा उत्तम जयंती पापस्पर्शन आपत्ती राही नको दारिद्र्य पिढीनाथनाद दूरवती प्रमळ शत्रुबाई नाराजना राजा डापचा अस्राग्री जलराशींच्या बैकिंचित राहिने म्हणून महात्मा माझे वाचा विचित्र देऊन एकदा भक्ती त्याला हितकारक योजना त्रिविध प्रत्येका मी आम्हाला भात वाचते माझ्या शांतवती लाभत्या मंदिर विधान नित्य माझे महात्मा त्या तरी सन्निधान ते माझे तेथूनच राहील बलिपूजा पूजा होम महोत्सव प्रसंगी महात्म्य पात्र माझी एकता वाचत बरे विधी जाणं न जाणू कर भावित मग बलिपूजा होम आधी सर्ष सेवने मला शरदकाली महापूजा वर्षी करतात तेव्हा महात्मा माझी भक्तीपूर्वक एकते नाश्य आपते सर धनधान्य मिळे सत्संदे काही नाही तर प्रत्यक्ष पडायचे महात्मा एकता माझ्या कथा उत्पत्तीचे अशुभ पराक्रम संग्रामाचे एकता भय जातात श्रोत्यांच्या शत्रूंच्या नातं कल्याण पावतील तर राईवंश स्वभक्तांचा आनंद सर्वदा शांती कर्माचा सर्वज्ञ तसं दुस्वप्न दर्शन ग्रहनग्रहाचा कोणी महात्मा एक नाही बरे भयंकर ग्रहपीडा सर्व विघ्नाचं शांत दुस्वप्न तेही सुस्वप्न तसे पाठा असा बलग्रहाने अक्रांत बाळका शांती करणे पडतात पुढे मित्राचे मिळता जुळवे दुराचार्यांचा नाश करी महात्मे श्रेष्ठ राक्षस भूत पिशाच पाचमात्रेचा नाश ते माझी सर्व माझ्या समीप देत असे पशुपुष्पाते दुपाते गंधाधिपाते उत्तम विप्राणभूषण होम अभिषेक प्रते अन्य भोग समर्पणे वर्ष राधन दानत प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्ट तांबडे महात्मे एकता तेची पुण्य आरोग्य देत असे अवतार कथा माझे सर्व भूतात रक्षेचं युद्धचरित्र माझे नाश विदेत दुर्जन मनुष्य वैवैरांचे महात्मे एकता नसे तुम्ही स्वतः एकेला ब्रह्मर्षी कृत त्या प्रेतस्य ब्रह्मकृत सत सर्व कारक अर्जन प्राते एकांती वनवा लागता वना निर्जन डाकू शत्रूंच्या जाती आपडता वना सिंह व्यावरोग जरानी काठी येता भय प्रत राजकृत वदादाड येता बंद घालिता उठून वादळ उठून नाव उडता सागरामध्ये महासंग्रामी शास्त्रांचा मारा होता भयंकर वेदन भीषण बाधा होती तेव्हा उपस्थित आठवीत जो कथा माझी विघ्नबाधानं वेताव्या मात्र दावे सिंहादी डाकू वैरियांची यामध्ये स्मरता पडते दूर विघ्न मनमयी मा शिवम ऋषिवाच बोलूनही भगवती चंडिका चंड विक्रम पाहता सर्व देवांचे येते गुप्त झाले देवता अधिकाराशी निर्भय बघू लागल्या यज्ञभाग सर्व प्राप्त होण्यास लागल्या शुंभनिशुंभ देवाने मारले देते विषणा जगवितांचं देवदेता उग्र अतुल विक्रमी राहिले देते गेलेले पाताळभूमीचे वरी राजभगवती हसन नित्यरूपते जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तिचा विश्वासिनी मोहिनी जगता जन्म देत असे प्रतिष्ठा सृष्ट होणे ऋषी विज्ञान दान दे भूपाळादी महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयकाळी मारे रूपधारण जी करे समय सात होते ते जी अजन्मा सृष्टी रूपाते सनातने तिचं दे समय सर्वात रक्षित अद्भुत दयाची यावेळी लक्ष्मीरूपे मिळे जना दारिद्र्य दुर्गम मागे आपावे तिचं लागता सती करता पूजने गंधधूप फला देखी देत ती पुत्र संपत्ती धार्मिक युद्धी सत्य अच्युत विचट्या पाकड वाटे मार्कंडे सामान्य मनमंद देवी माता द्वादशोदय कुलदेवता चरणार्पण नमस्तु अध्याय 13 देवीचा वार प्राप्त झाला राजा सुरत वेशाचे ध्यानम ओम बाला सूर्यापरी कांतीचे दुर्भावती रचना त्यात शिवाची चाहती पाशंकुश बरावय अमर शिवाच ऐसे बोललो राजा देवी महात्म्य उत्तम प्रभावेसा देवीचे सर्वधारण ती करी विद्योत्पत्ती तिच्या ते विष्णू माया भगवते तिच्यासाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक आहे आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित त्या परमेश्वरीशी जावे शरण राजया आराधकाशी ती मोक्ष भोग स्वर्गात इथेच असे मार्कंडी वाच कौष्टुकी मुनी मेधांचे राजा सुरत एकूण त्या सुरत सद्भाग्य ऋषी शिखरी वंदना ममता राज्याची तिने होता की न तीन रूप महामुनी त्याबद्दल राजा वैश्य नदीसाठी अंबिका दर्शनासाठी तत्काळ वैसल येतावा देवी सुक्त तपे वैश्य निमग्न तपसाधने पूजती षोडश देवगी मूर्ती देवीची मूर्ती मातीची अल्पारी पूर्त म्हणजे पुढे आरवर्जने एकाग्रमन रावणी चिंतन तपी मंडती आपलं रक्त देऊन स्वप्रान बली वाद आराधती नियमने 3 वर्ष माते प्रसन्न दर्शना देवी चंडी त्याची बोललेली देवाचं
राजवैश्य जे तुमच्या अभिलाषा असे म्हणे माग सरच मी देते तपे संतुष्ट झाले हो मार्कंडे वाच दुसरे जन्मी राजस्त्री अखंड रूप मागत या जन्मी शत्रुनाथ गत राज्य मिळव म्हणे विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नसो निरासक्त करी असे नम्रते ज्ञान मागतम देवाच राजा अल्पदिनी आता राज्याला बिले तुझे शत्रू एक न राहील भोगुशी स्थिर संपदा तेथे तुम्हाला होशी विवसनात बालक सावर्णिक म्हणून नामे ख्यात होतील प्रतिशे वैश्यवर तुझी चित्ती जोवर माझं मागणे तो मी तुझं वर देते मोक्षात ज्ञान पावशी मार्कंडे वाच याचे वर दिले दोघा अभिलाषी देवने भक्ती सतय करते की कोणी देवी अंबिका अंतर्धान तिथे झाले सुरक्षेचे क्षत्रिय सुराचा पुत्र होणी सावर्णिक म्हणून होईल यश आशिष देवीचे सुरतचे क्षत्रिय सुराचा पुत्र होणे सावर्णिक म्हणून होईल श्री अच्युत वीर स्त्रिया प्राकृत भावटिक याचे मार्कंडे पुराणे सावनी मन्वंतरे देवी मात्मे त्रयोदशोध्याय श्री कुलदेवताचरणार्पणमस्तु उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोल अंबा माता की जय बोल अंबा माता की जय तंत्रोक्त देवी सुक्त नमो देवी महादेवी शिवेचे नित्यवंदन नमो प्रकृती कल्या नेहमी वंदित तुला नित्यवंदन रौद्रशी गौरी धात्री नमो नम ज्योत्स्नमय चंद्रोपा सकरूपे नमो सदर्शनागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नम दैत्यांची लक्ष्मी राजाकांती उमाकांती नमो नम दुर्गा तु दुर्गम काय ऋतु सार सर्वकारिणी ख्याती आणि कतु कृष्ण धूम्रेश नित्यवंदन अति सौम्य अति रौद्र वारंवार प्रणाम नमो जगद्धार कृती देवी नमो नम जी देवी सकाळ माझी विष्णू माय रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकाळ टाई चेतन मनवित असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकाळमध्ये बुद्धिरूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सर्व प्राणांची निद्रा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो जी देवी सकाळ माझी सुधा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकाळमध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकाळ माझी शक्ती रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकाळ तृष्णा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकाळमध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकाळमध्ये जाती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नम जी देवी सकाळ लज्जा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकाळमध्ये शांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकाळमध्ये श्रद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकाळ एकांती रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकाळमध्ये लक्ष्मी रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकाळमध्ये ऋतू रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकाळ स्मृती रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकाळमध्ये दया रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकाळमध्ये दृष्टी रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकाळमध्ये माता रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकाळमध्ये भ्रांती रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम इंद्रियांच्या अधिष्ठात्री सर्व प्राणात व्याप्तीची जीविका सर्वांची व्याप्ती देवी नमन चैतन्य रूपे जी सर्व व्यापनी जगत स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमन अभिष्टलाभे सविते जी लासुर सेवे पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबेश्वरी न स्वामारा पिताकुनातरी उदंड दैत्यग्रस्त कामासुरा प्राणाम आम्ही करतो निरंतर विनम्र भावे स्मरतातील जने आम्हाला पदाक दाखवणे तंत्रोक्त देवी सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु प्राधानिक रहस्य ओम या सप्तशती रहस्यासे अनुष्टुप्छंत नारायण ऋषी महाकाली महालक्ष्मी सरस्वती सी पावे यासी जपावे राजा बोले चंडिकेची सांगितली तुम्ही कथा संगावतार आकाशा प्रधान प्रकृती आता विप्रवरा हा मी नमस्वरूपाराधना मला यथार्थ रूपे सांगावी साधना देवी प्राप्ती ऋषी बोल राजा कर असे गुप्त सांगतो भावी भक्त अन्यासी कधी मी निरोपेले सकाळादी महालक्ष्मी त्रिगुण परमेश्वरी दुष्य स्वरूपाजे व्याप्त या सकला जगा मातुलिंग कदा लकानपत्र चतुर्भुज नागलिंग आणि योनिती धरी हाती राजया तप्त कांचन वर्णाची तप्त कांचन भूषण शून्य जगत लगे प्रकाश एक देवीच्या सर्व शून्य लोकांचे पावन परमेश्वरी धरी जी परमरूप तामसी एक उत्तम गाळला काजळ जे सिद्ध श्रेष्ठ धाडस सुशोभित विशाल लोचना नारी कटीशी कृष्टी दिसे कडग पात्रशी रडाल हाती घेती चतुर्भुजा कमंद बार वक्षासी मंडमाला तिचे श्री महालक्ष्मीचे ती बोले तामसी देवता तिथे मी कोण माझे कर्तव्य सांगा माते नमुतला ती श्रेष्ठ तामसी देवीची महालक्ष्मी वदे तुला ठेवते तुझं मी नाव सांगते कर्मते तुझे महामाया महाकाली महामारी शुद्धा तुषा निद्रा तृष्णा एक वेळ काल रात्री दुरात आहे एसी तुझे नाम मला कर्तव्य करता जुळे सक्रिय नाम जे घेते पावते सुखते जन बोलूनी महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरे सत्वगुणाने ती शुद्ध गौरीनी चंद्रिका जशी अक्षमाला कुशधर विना पुस्तकधारिणी एसी ती देवता श्रेष्ठ नामे संबोधित दिलेला महावाणी महाविद्या महावाणी भारती वाक सरस्वती आर्या ब्राह्मिकामध्ये नु दिवेद गर्भामतीश्वरी तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती योग्य स्त्री पुरुष जोडे ती निर्मावे आपुल्या गुणे बोलूनी महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती निर्मित असे त्या काली ती सुज्ञ कमलासना ब्रह्मा विद्युगिरींची नाम देई नरोत्तमा श्री पद्मकमल लक्ष्मी नारीसी नाम देत असे महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष स्त्री यांची टेवली जी का नामरूपे निवेदित नीलकंठ रक्तभाव श्वेतांग चंद्रशेखर ते झाले नारी पुरुष महाकालीची यागुणे तो रुद्रशंकर स्थानु कपर्दिरी त्रयोलोचन त्रैविद्याकामध्ये नेती श्री भाषा करास्वरा सरस्वती गौरी नारी श्यामला पुरुष करे जी नावे त्या दोघांची सांगतो एक राजा विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती चंडी सुंदरी सुभागा शिवा ईसा तीन होती झाल्या पुरुष तक्षणे गुजहीन ज्ञाने वर्माचं जाणती त्रैविद्या सरस्वती लक्ष्मी नवितीची दिली रुद्रवरदाती गौरी वासुदेवाचं लक्ष्मी सरस्वतीचा ब्रह्मा ब्रह्मांड उद्भित असे गौरीचा रुद्रदेवकारी ब्रह्मांड भेदन त्या ब्रह्मांडी महत्व पंचभूत समजते स्थावर जंगम रूपे विश्वसिरुद्धी झाली लक्ष्मी सहस्त्र विष्णू जे पोशिले सगलांप्रती गौरीसह महादेव सर्वसंहार तो करी राजा महालक्ष्मी असे सर्वसत्वम ईश्वरी निराकार ती साकार नाना नामे धरित असे मनोने अनेक नामे स्वतमाले सगुंपती एकच नाम घेऊन तिचे स्वतः नवे पुरे श्री प्राधानिक रसाठी काय प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु
ऋषी बोले ओम त्रिगुणा देवी तामसी सात्विके ती शर्वा चंडिका दुर्गा भद्र भगवती असे युगनिधर असे विष्णूची महाकाली तमोगुण मधुकटनाशात ब्रह्मासूत्र करी तिचे दशवस्त्र दशभुजा दशबाधांजन प्रभा विशाल शोभित नेत्रमाला दशत्रय दीप्त दशदन धाडा ती भीमरूप भयंकर रूप सौभाग्य कांतीशी प्रस्थान तयांची खडग बाण गदा शूल शंखचक्र भूषिंडे धनुष्य परिगमुंड रक्त सवेदर त्याचे असे वैष्णवी माया महाकाली दुरात आराधी गीतावश होई पूजकासे चराचर देवता लागून झाली विरभूत महाप्रभा त्रिगुणा त्रिलक्ष्मी देवी साक्षात महिषामर्दिनी श्वेतानना नीलभुजा सुवेस्तन मंडला रक्ततटे रक्तपात नीलजंगा अजय सुचित्र गणचित्राजी माल्याम्बर विभूषण चित्रांलेपना कांती रूप सौभाग्यशाली अष्टदश भुजा पूज्य श्री सहस्रभुजा सती आयुध सहित संघ उजपासून जावीचे अक्षमाला पद्मान खडग जगदचदा दिशील परशुशंक शक्तिकंठ तपासतो दंडदाल पानपत धनुष निकमंडल अलंकुश भुजा दैनिक वैसले कमलावरी सर्वदेवमय ईशा महालक्ष्मी शिकूपा पूजते सर्व लोकांच्या देवांच्या स्वामी होत असे गौरीच्या जन्मेल देह सर्वे गुणाश्रय साक्षात सरस्वती सुभासुरा विनाशिनी अष्टभुजा हाती बाणा मुसळ चक्र ती शंख घंट लादन धरिका राजा महाबला भक्तीने पूजित येसे लाभे सरस्वता जीवा शुंभ शुंभ असुर सहारे रंगणे स्वरूपत्र येसे राजा तुझं निवेदला प्रीतकोसना त्रिमूर्तीची परिसर दक्षिणसे महाकाली भामग सरस्वती मध्याने महालक्ष्मी ते पुष्टी पुष्टी पूजने महालक्ष्मीची यामागे पूजा ब्रह्म सरस्वती दक्षिणेची गौरी वामागे विष्णू लक्ष्मी ती पुढती महालक्ष्मीची अष्टदशभुजे प्रति महाकाली वामागे दक्षिणेची सरस्वती राजा यांच्या पूजनाचे दक्षिणे कालपूजने पूजा मृत्यू वामांगे अरिष्ट शांती इच्छिने शुभ नाशिने ती देवी अष्टभुजेची पूजने तिच्या शिवाय शक्ती पूजा भाव ठेवणे दक्षिणेची रुद्रपूजा वामागे श्री गणेश तंत्रोक्त देवी सुक्ताने करावे लक्ष्मी पूजनाचे स्वतः मंत्र त्यांनाच गावाने पूजा यंत्रमूर्तीचे एक किंवा अनेक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पाप पुन्हा त्यांच्या हाती तयात्री लोक महेश शांतक देवीचे पूजित जगत प्रभू म्हणून पूजन योग चंडिका भक्त वत्सला अर्ध्याधिकी अलंकार गंध पुष्पदी अक्षदा धूपधूप नैवेद्याने पूजा अर्पावी देवीचे दैत्य भक्ष वाहुनी करीते तामसी पूजा सात्विक नम्र होणे पूजा षोडश अर्पिते कापूर तांबूल भावे सुमन चंदन अधिके वामांगी महिषासुर भग्न मस्तक पूजन दुर्गेच्या हाताने जो दैत्य सद्गिरी पावला दक्षिण वासिंह धर्माचे चिन्ह पूजन धर्म करीत असे विश्व देवीचा सिंह तो असे पूजनोत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे मग मध्यम चरित्र देवा वाचावे हात जोडणे प्रथम उत्तर अर्धे ऐसा तो पाठ निष्फळ पाठ समाप्त झाले प्रदक्षिणा नमस्ते निरालस जगदंबा वंदावे हात जोडणे सप्तशतीचे स्तोत्र मंत्र रूप महागुणे तिळ घृत युक्त खीर करावे हवन असावे सप्तशतीमध्ये स्तोत्र उच्चारे हवन करा नाममंत्रोच्चाराने महालक्ष्मीसी पूजने मनेंद्रियासी रोधावे वंदावे दत्त देवीसी आपण बोलून जीव व्हावे तद्रूप भक्तीने असा भक्तीने पूजित रोज जो परमेश्वरी सद्भाग्यपूर्ण भोगुनी सायुज्य त्यास देवीचे दररोज नसे पूजा चंडीची त्याची आगरी पुण्य ज्याचे दळ त्यासारे कोपता परमेश्वरी म्हणून पूजी भूपाळ सर्व लोकमहेश्वरी शास्त्रोक्त पूजित नित्य चंडिका सौख्य देईल ओम इति वैकृतिक रहस्यटिका प्रकृत भावार्थ असे अच्युत विरचितसे कुलदेवता चरणार्पणमस्तु ऋषी बोले ओम नंदा या नावाची नंदकन्या सविता पूजिता विश्वभक्त आदिनो तसे कनकोत्तम कांती ते सोनारी वस्त्र सुंदर देवी सुवर्णलतिका कनकोत्तम भूषण चतुर्भुजा पाशांकुश पद्मश्री सुशोभिते इंदिरा कमला लक्ष्मी ती श्री रक्तांबुजासना जिद रक्तनंदिका नामे देवी सांगितले तुला आत्तस्वरूपवरीने एक निर्भयकारी जे रक्तवस्त्र रक्तवर्ण रक्त सर्वांगभूषण रक्तविध रक्तनेत्र रक्तकेश विशेषण रक्ततृष्ण नका रक्तदर्शना रक्तदंतिका श्रीप्रियपती जे सर्वक्त सेवित शिचई पृथ्वी परिविशाला ते सुमेर युगलस्तने लांबरुंद सोलमोठे आकार ते मनोहर ते कर्कश परिदीप्त सर्वानंद पयोनिधी यसन पात्र भक्तांच्या पूर्ती सर्व कामना खडग पान पात्र हल ती मुसळ जिधरी प्रकट रक्त चामुंड देवी योगेश्वर जसे तिने व्यापिले सर जगत स्थावर जंगम ज्योतिला पूजित भावी व्यापताच्या रच प्रतिचिंत करिस्तोत रक्ष देवी तया प्रति प्रेमे पाहिनी जभक्ती पतीची सती जशी शाकंबरी नीलवरा नीलोत्पन्न विलोचना गंभीर नामे त्रिवडे विभूषित कृषधरी कर्कश शिखराजशी गोलपुष्टासन असतानी बाणपद्मधर हाती धनुष्य मोठीशी असे पुष्पपल्लव मुलादी फल शाख असे करशुधातुषा मृत्युभया हरिते सुधारत शाकंबरीची ताक्षिती म्हणती परमेश्वरी विकेत रूप दुर्गेचे कांतिमाना मनोहर विश्वकदुष्ट दमनी शमनी दुरितापद उमा गौरीश तिचंदी कारिकातीचे परते शाकंबरे स्वतः त्यानं जप पूजन वंदन अक्षय फल देईन अन्नपानामृतातरे भीमदिवनी लवर्ण दाडा दाताचं काकती विशाल लोचनाती श्री गोलस्थूल पयोधर चंद्राचं कडग शिर डमरुपान पात्र एकवीरा काल रात्री कामदाते प्रशंसते तेच दूरदर्शयसे जी भ्रामरी प्रशंसते चित्रारेपणा देवी चित्राभरण भूषण चित्र भ्रामर पाणी ती महामारी प्रशंसते अशा सांगितल्या मूर्ती चंडिकेच्या धनेश्वर जगन्माता चंडिका ही विख्यात कामधेनुची तिथे रहस्य गुप्त भक्त सांग निवृत्त आख्यान देवी मूर्तीच्या अभिष्टफलदायक करुणी साधना सर्व करा चिंतन देवीचे सप्तजन्मार्जित गोर ब्रह्म इत्यादी पातके सप्तशती पाठ मात्र किलमेशी सर्वनाशते देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलिलो जयाने पूर्ती सर्व मनवांचित भावना प्रसादे सर्वसामान्य देवी सर्व जगन्मय म्हणून ती विश्वरूपात नमितो परमेश्वरी मूर्ती रहस्य ती का प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु
देव्यापराध क्षमापण स्तोत्र. अपराध सहस्र जे होती हातून माझिया, मानोनी दास माफी दे मला तू परमेश्वरी. आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन, नेणे पूजन माफी दे मला तू परमेश्वरी. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी, मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शतापराधी जरी जो अंबिका नाम घेतसे, सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ ना शके. मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके, दयेचे पात्र आहो गे जशी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिक तया गुणे, ते करी माप हो देवी प्रसन्न परमेश्वरी. कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे, माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी. गुह्याहुनी अति गुह्य तू माझा जप एकहा, मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी. क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ असे अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय.